आणि यानंतर नाशिकसह राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी काहीसा दिलासादायक निर्णय समोर आलाय। केंद्र सरकारनं बफर स्टॉक अंतर्गत कांदा खरेदी दर वाढवण्याचा निर्णय घेतलाय। सरकारनं कांदा खरेदीचा दर 15 रुपये 80 पैशांवरून आता 16 रुपये 50 पैसे प्रति किलो केलेला आहे। हा नवीन खरेदी दर आजपासून लागू होणार आहे। बाजारातील चढउतार नियंत्रित ठेवण्यासाठी किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत दरवर्षी कांद्याचा राखीव साठा तयार केला जातो। दरम्यान उत्पादन खर्चात मोठी वाढ झाल्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी कांद्याला किमान 30 रुपये प्रति किलो खरेदी दर देण्याची मागणी केलेली आहे। या वर्षी जो 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करायचा आहे, 1 लाख टन नाफेड कडून व 1 लाख टन एनसीसीएफ कडून, या दोन्ही संस्थांचा जो काही कांदा खरेदीचा हा जो भाव आहे हा किमान 3000 रुपये प्रति क्विंटल द्यावा। प्रत्यक्षात शेतकऱ्याचा कांदा खरेदी करावा। या कांदा खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारचा गैरव्यवहार, आर्थिक फसवणूक शेतकऱ्यांची होणार नाही याची दक्षता सरकारने घ्यायची आहे। जर हीच कांदा खरेदी पारदर्शक पद्धतीने झाली नाही, भ्रष्टाचार याच्यात झाला, तर महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून सरकार विरोधी तीव्र स्वरूपाचे संपूर्ण राज्यात आंदोलन केले जाईल असा इशारा आम्ही संघटनेकडून सरकारला देत आहोत। उत्पादन खर्च हा साधारणतः 25 ते 30 रुपये किलो त्या ठिकाणी होत आहे शेतकऱ्यांचा, आणि म्हणून कमीत कमी 30 रुपये किलो म्हणजे 3000 रुपये प्रति क्विंटलचे दर त्या ठिकाणी शेतकऱ्यांना अपेक्षित आहे। आणि त्या पद्धतीचे दर जर नाफेड किंवा एनसीसीएफने जाहीर केले तरच खऱ्या अर्थानं शेतकरी त्या ठिकाणी नाफेड आणि एनसीसीएफला कांदा देऊ शकतो। अन्यथा नाफेड आणि एनसीसीएफची खरेदी 16 रुपये 50 पैशांनी सुद्धा त्या ठिकाणी होणं कठीण आहे। आणि म्हणून लवकरात लवकर केंद्र शासनाने त्या ठिकाणी कमीत कमी 2500 ते 3000 रुपये प्रति क्विंटलचे दर जाहीर करावं ही शेतकऱ्यांची मागणी आहे। दरम्यान अशी टप्प्याटप्प्यानं थोडी थोडी वाढ केल्यास शेतकऱ्यांवर अन्याय होईल असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलंय। एकाच वेळी किमान 2500 रुपयांपर्यंत वाढ करा अशी रोहित पवारांची मागणी आहे। नाफेड खरेदी संथ गतीनं सुरू असल्याची टीकाही त्यांनी केलेली आहे। कांद्याचा दर 1650 वर नेल्यानं सरकारचे आभार। टप्प्याटप्प्यानं केलेली वाढ शेतकऱ्यांवर अन्यायकारक आहे। एकाच वेळी किमान 2500 रुपयांपर्यंत वाढ करा। 15 दिवसात नाफेडकडून केवळ 100 टन खरेदी झाली आहे। संथ यंत्रणा जाचकटींमुळे खरेदी धीम्या गतीनं सुरू आहे। यामुळे कवडीमोल दरात कांदा विकण्याची वेळ आली। नाफेड, एनसीसीएफ, वखार महामंडळाला स्पष्ट सूचना द्या। खरेदीच्या जाचकटी नियम शिथिल करा। नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी नाफेडच्या माध्यमातून खरेदीचे आदेश देण्यात आले होते, मात्र फारसा प्रतिसाद मिळाला नाही। अनेक ठिकाणी केंद्रच उघडलं नसल्याचं निदर्शनास आलं। मात्र असं असलं तरीही शासनाच्या निर्णयामुळे कांद्याचे दर वाढल्याचा दावा नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केलाय। चांगल्या कांद्याला 1580 रुपयांपेक्षा जास्त दर मिळतोय, त्यामुळे भविष्यात पुन्हा दरवाढ केली जाणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। ज्या संस्था कांदा खरेदी करत नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। कांदा खरेदीत काही त्रुटी किंवा घोटाळा आढळून आला तर त्यावर कारवाई केली जाणार आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी संवाद साधलाय मुकुल कुलकर्णी यांनी। जिल्हाधिकारी आपल्यासोबत आहेत। सर, आपण आदेश दिलेले होते, त्यानंतर पुढे काय काय घडले? नाशिक जिल्ह्यामध्ये नाफेड आणि एनसीसीएफ या दोन संस्थांनी एम्पॅनल केलेले फार्मर प्रोड्युसर कंपनी आणि शेतकरी सोसायटी यांच्या माध्यमातून कांदा खरेदीची प्रक्रिया सर्व एपीएमसी मध्ये सुरू झालेली आहे। याच्यामध्ये काही एपीएमसी मध्ये जो एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट मध्ये कुठल्याही संस्थांनी अप्लाय केलं नाही होतं, उदाहरणतः मालेगाव आणि येवला, त्या ठिकाणी नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून थेट खरेदीची प्रक्रिया त्या बाजार समितीमध्ये सुरू आहे। शनिवारच्या दिवशी या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला होता की या खरेदी प्रक्रिया बाजारात होणार आहे, हे नियमामध्ये पण होता, परंतु त्या नियमामध्ये फ्लेक्सिबिलिटी असल्यामुळे त्याची खरेदी प्रक्रिया बाजारात वखार महामंडळचे जो गोडाऊन आहे त्या ठिकाणी आणि शेतकऱ्यांच्या अगदी बांधावर पण या खरेदी प्रक्रिया करता येतो। बाजार समितीमध्ये खरेदी प्रक्रिया राबवताना काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी आली होती, परंतु त्या सगळ्या अडचणी सोडवण्यात आल्या। अडचणीचं स्वरूप असं होते की काही सोसायटीकडे जो टेम्पररी लायसन्स असतो त्या टेम्पररी लायसन्स त्या उपलब्ध न होते। दुसरी गोष्टी, काही सोसायटीकडे जो खरेदी प्रक्रियामध्ये उतरले होते
त्यांना पूर्व रजिस्ट्रेशन करणं अपेक्षित असतो आणि एपीएमसी मध्ये नियमावली असतो की सेम डे पेमेंट व्हावा. याच्यामध्ये या गोष्टीची पण शिथिलता देण्यात आली होती आणि CWC म्हणजे केंद्रीय वखार महामंडळचे अधिकारी जागेवर उपलब्ध आणि उपस्थित राहावा, जेणेकरून ग्रेडेशनवर एक मत करता येते. त्याच्यासाठी पण अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. काही अधिकारीला इतर जिल्ह्यातून पूल करण्याची पण वेळ आली होती. तर हे पण पूर्ण रीती या ठिकाणी करण्यात आली आणि खरेदी प्रक्रिया सुरळीत सुरू झाली. या योजना एक पब्लिक पॉलिसीमध्ये आपण म्हणतो की एक सेल्फ डिफिटिंग स्कीम आहे. म्हणजे या योजनाचा सक्सेस याच्यामध्ये आहे की बाजारमध्ये कांद्याचा दर वाढवावा आणि कम से कम शेतकरी यांच्याकडे खरेदी करण्यासाठी उपलब्ध व्हावा. याचा परिणाम हे झाला की शासनाने जो 1570 रुपयाची एमएपीपी एक फॉर्म्युला बेस्ड आहे, मिनिमम अश्युअर्ड प्रोक्युअरमेंट प्राइस. त्याच्यामध्ये मॉडेल प्राइस म्हणजे ज्या व्हॉल्यूममध्ये सर्वाधिक कांद्याची खरेदी झाली आणि मॅक्सिमम प्राइस ज्याच्यावर कांद्याची खरेदी एपीएमसीज मध्ये झाली आणि रजिस्टर झाली, त्याच्या ॲव्हरेज म्हणजे त्याच्या सरासरीच्या माध्यमातून या कांद्याचा रेट ठरण्यात येतो. त्याच्यापेक्षा जास्त रेट अगर बाजारात उपलब्ध असेल तर सर्व शेतकरी त्या ठिकाणी विक्री करणार आहे. आपल्याला माहिती आहे की बाजारचा दर 2100 ते 2400 या रेंजमध्ये ग्रेड ए आणि ग्रेड URS कांद्यासाठी चालू होता आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात खरेदी त्या ग्रेड ए ग्रेड URS मध्ये चालू होते. आणि जो या ठिकाणी आता एमएपीपी दर आठवड्याची सायकल आहे, तो आता याची पुढच्या आठवड्यासाठी जो एमएपीपीचा जो घोषणा आहे ते पुढच्या म्हणजे शनिवारच्या दिवशी युजली असतो. तर त्या ज्यावेळी ते होईल तो त्याच्या एमएपीपीचे अपवर्ड रिव्हिजनमुळे या ठिकाणी खरेदीचे डिमांड पण या ठिकाणी वाढणार आहे. परंतु आज के डेटमध्ये प्रत्येक एपीएमसी मध्ये खरेदीची संस्थान उपलब्ध आहे. त्याच्यासाठी जागा, माहिती फलक इत्यादी सगळं उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सर, एकूण खरेदी किती अपेक्षित आहे नाफेड आणि एनसीसीएफ कडनं? त्या तुलनेमध्ये किती खरेदी झाली? नाफेड आणि एनसीसीएफनी या सीझनसाठी या महिन्यासाठी जो टार्गेट ठरलेला आहे ते अबाउट 2 लाख मेट्रिक टन आहे. त्याच्या अगेन्स्ट अबाउट 4000 टन ची खरेदी आतापर्यंत झालेलीची प्राथमिक माहिती कालपर्यंत होती. याच्यामध्ये डेली वाढत आहे आणि याच्यामध्ये एक जो तक्रार आत्ता जो येत आहे ते आहे की ग्रेडेशनच्या बद्दल तक्रार, तो आपण शासनामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे पणन, कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी लोकांना नेमून दिलेलं आहे.